माझं ह्या सगळ्यांना सांगणं आहे की नॉनव्हेज हा रोल प्ले का आहे आणि कसा आहे ते पण सांगतो. वास्तविक आपण जेवतोच का, आपण अन्न का ग्रहण करतो? तर कोणतंही अन्न ग्रहण करण्यामागचा हेतू हा आहे की त्या अन्नामधली मिळणारी प्राणशक्ती, ती प्राणशक्ती आपण आतमध्ये रिसीव्ह करण्यासाठी अन्न ग्रहण करतो, जेवतो, खातो कुठलेही पदार्थ. प्राणशक्ती सगळ्यात जास्त प्युरिटी कुठल्या अन्नामध्ये देते तर दूध आणि फळं. सगळ्या फळांमध्ये प्राणशक्ती आहे. प्राणशक्तीचे बेसिक कलर्स काय आहेत तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट आणि व्हायोलेट हे बेसिक कलर्स आहेत. तर या कलर्सला आपण ग्रहण करण्यासाठी अन्न ग्रहण करतो. बाकी भाज्या आहेत, व्हेज मध्ये तर आहेच, हे सगळं हे आहेच, त्याबद्दल काही डाऊट नाही. तर छोटंसं उदाहरण मी तुम्हाला पण विचारतो की आता समजा ऊसाचा रस आपण घेतोय. ऊसाला महत्व आहे, पण ऊसाला महत्व कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्यातला आपण रस काढत नाही. आणि एकदा आपण रस काढला तर त्या चोथ्याचा आपण काय करणार आहे, म्हणजे बाकी काहीतरी काम करू शकतो त्याचं, पण अन्नामध्ये असा काही उपयोग नाही करू शकत. टाकून द्या. बरोबर आहे. सेम तसाच तेच एक्झाम्पल मी देतो नॉनव्हेजच्या बाबतीत. बरेच जण जे म्हणतात की त्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स वगैरे काही ना काहीतरी पोषक तत्व आहेत, असतीलही बरं का, म्हणजे मी माझं त्याबद्दल काही अपोज नाही. पण होतंय काय की प्राणशक्तीसाठी आपण अन्न ग्रहण करतोय. तर जर जो जीव किंवा जो आत्मा त्या शरीराच्या आत असतो तर त्याचा तुम्ही वध करणार आणि बळजबरीने त्याचा आत्मा बाहेर काढला जातो. जसा आत्मा बाहेर निघतो तशी त्याची प्राणशक्ती बाहेर निघते, म्हणून म्हणतात ना त्याचा प्राण गेला असं म्हणतात. तर प्राणशक्तीच बाहेर पडली आहे, उरलेला चोथा आपण खातोय. तर मग यामध्ये होतंय काय, प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं कुठलीही स्पेस अशी नाहीये की जिकडे प्राणशक्ती एक्झिस्ट नाही करत. मी हे पृथ्वीवरच नाही म्हणत, तर ब्रह्मांडातलं म्हणतोय. प्राणशक्ती निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह कुठली तरी तिकडे उपस्थित असतेच. तर मग होतंय काय की जेव्हा नॉनव्हेज ग्रहण केलं जातं तर त्यामध्ये मी जसं मागच्या काही पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं पापदेह पुण्यदेह. तर पापदेहामधले जे कंटेंट्स आहेत, 4 निगेटिव्ह एनर्जीज आहेत, ब्लॅक, अल्गी ग्रीन, अजून ब्राऊन आणि ग्रे कलर, हे असे 4 निगेटिव्ह एनर्जीज आहेत, फोर्सेस आहेत. तर यांचा समावेश त्यामध्ये होतो नॉनव्हेज मध्ये, आणि मग ते नकळतपणे आपल्याकडे आपण ग्रहण करतो. तर छोटंसं उदाहरण मला या सगळ्याच लोकांना सांगणं आहे, दर्शकांना, ज्याला पटेल त्यांचा प्रश्न, म्हणजे त्यांचा काही प्रश्न नाही, त्यांना नाही पटत त्यांना मी काहीच नाही बोलू शकत. पण सांगतो, जस्ट माझं सांगणं आहे सगळ्यांना की आपण समजा पाणी शुद्ध करतोय, त्यामध्ये तुरटी फिरवली आणि ते पाणी आपण शुद्ध केलंय, ते पाणी पिण्यासाठी करतोय, आणि परत त्यामध्ये जर आपण माती टाकली तर ते परत गढूळ होणार आहे. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की जर तुम्ही आध्यात्मिक आहात, जर तुम्ही स्पिरिच्युअल कुठलीही प्रॅक्टिस करताय, आणि जर समजा तुम्ही म्हणता की आम्ही नॉनव्हेज पण खातोय, तर याचा साईड इफेक्ट आपल्याला होतोच 100%.